नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. ओके, इन द लास्ट लेक्चर ऑफ द क्वांटम मॅथमॅटिकल फिजिक्स व्हॉट वी हॅव डिस्कस. आपण लास्ट लेक्चरमध्ये काय केलं ना की हाऊ टू फाइंड द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. ओके, त्याबद्दलही आपण बऱ्याचशा म्हणजे अर्धा लेक्चर आपण त्यावरच डिस्कस केला की एखादा जर गिवन फंक्शन दिलेलं असणार तर मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू कशी काढायची हो. सर्वप्रथम एक्स्ट्रीमम पॉईंट्स काढून घ्यायचे. एक्स्ट्रीमम पॉईंट्स कसे काढायचे हो. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 पुट करायचं, एक्स्ट्रीमम पॉईंट्स फाइंड आउट केले. ओके, मग एक्स्ट्रीमम पॉईंट पॉझिटिव्ह असेल तर मॅक्सिमम व्हॅल्यू निघते, निगेटिव्ह असेल तर मिनिमम व्हॅल्यू निघते. जस्ट अँड सिम्पल अँड कॉमन लॉजिक. ओके, मग ते शिकलो. त्यानंतर मग आपण काय शिकलो ना की लिनियर हार्मोनिक ऑसिलेटरबद्दल बरंचसं इंट्रोडक्शन शिकलो आपण. ओके, त्यांचा फोर्स का राहतो, फोर्स एफ ऑफ एक्स इक्वल्स टू के इंटू एक्स राहतो आहे की नाही. आपण जिथं निगेटिव्ह साईन घेतला होता एफ इक्वल्स टू मायनस ऑफ के एक्स. ओके, मग त्या फोर्सवरनं आपण त्या हार्मोनिक ऑसिलेटरची पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट केली. ओके, व्ही ऑफ एक्स इक्वल्स टू हाफ के एक्स स्क्वेअर. तर बघा आपण जस्ट थोडंसं कालचं इंट्रोडक्शनमधलं आपण घेऊया. ओके, लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर. ओके, application of linear harmonic oscillator आहे की नाही. यासाठी एफ ऑफ एक्सचा फोर्स किती राहतो मायनस के इंटू एक्स अँड दॅट निगेटिव्ह साईन इंडिकेट्स काय हो फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचं डायरेक्शन कसं राहते हो अपोजिट. फोर्स राईट हँड साईड तर डिस्प्लेसमेंट लेफ्ट हँड साईड. फोर्स लेफ्ट हँड साईड तर डिस्प्लेसमेंट राईट हँड साईड. परंतु दोघंही डायरेक्टली प्रोपोर्शनल. जेवढा जास्त फोर्स तेवढं जास्त डिस्प्लेसमेंट, जेवढं कमी फोर्स तेवढं कमी डिस्प्लेसमेंट. ओके, मग यावरनं आपण तो डेल्टा व्ही इक्वल्स टू मायनस ऑफ एफ हा फॉर्म्युला यूज करून आपण त्यांची पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट केली. किती हो व्ही ऑफ एक्स इक्वल्स टू हाफ टाइम्स के एक्स स्क्वेअर. दिस इज पोटेन्शियल एनर्जी. ओके, आणि वेअर के इक्वल्स टू एम ओमेगा स्क्वेअर. ओके, हा के आहे बेटा स्प्रिंग कॉन्स्टंट. काय आहे हा स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, हा एम काय आहे हो मास ऑफ दॅट हार्मोनिक ऑसिलेटर. ओमेगा इज नथिंग बट अँग्युलर वेलॉसिटी. इथं लक्षात. ठीक आहे, सगळ्या जनरल जे काय आपण इंट्रोडक्शन शिकलो त्याची माहिती पाहिजे ना आपल्याला. ओके, त्यानंतर बघा मी तुम्हाला हा जो काही पोटेन्शियल दिला ना याचा तुम्हाला मी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून दिला. d2v अपॉन dx स्क्वेअर इक्वल्स टू के आला होता. आणि मी म्हटलं होतं की हा इम्पॉर्टंट रिलेशन आहे, बिलकुल इम्पॉर्टंट रिलेशन आहे, कारण की या रिलेशनचं आपल्याला काम आहे. ओके, आता आपण जे काही एक्झाम्पल शिकणार आहे ना त्याचं आपल्याला काम आहे. बघा, तर या गोष्टी आपल्याला आता मी ज्या एक्झाम्पल्स घेणार आहे त्यामध्ये काम पडणार आहे. ओके, त्यामुळे मी तुम्हाला या गोष्टी इथे लिहून दिलेल्या आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. तर बघा आपण डायरेक्टली आता काय करू ना एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा या लेक्चरचा पहिला एक्झाम्पल आपण सॉल्व करायला सुरुवात करूया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट अँड दे आर आस्किंग टू फाइंड फाइंड आउट दी angular velocity if v of x equals to minus ax square plus bx power 4. काय विचारलं होतं त्यांनी अँग्युलर वेलॉसिटी. बघा मी म्हटलंच तुम्हाला. ओके, आणि के इक्वल्स टू आपल्याकडे रिलेशन आहे एम ओमेगा स्क्वेअर. ओके, म्हणजे त्यांनी आपल्याला ओमेगा विचारलं आहे की नाही. के एम ओमेगा स्क्वेअर वेअर ओमेगा इज नथिंग बट अँग्युलर वेलॉसिटी. दॅट मीन्स यू हॅव टू फाइंड आवर एम इज टू फाइंड द अँग्युलर वेलॉसिटी. काही हरकत नाही. बघा आता हे जे काही प्रॉब्लेम्स राहते ना याची थीम एकच आहे. तुम्हाला एकच मी जशी प्रॉपर मेथड इथे फॉलो करणार आहे तशी तुम्ही प्रॉपर मेथड फॉलो करा. यू विल गेट द सोल्युशन. तर बघा आपण सर्वप्रथम काय करायचं. हां बघा आता पहिलं सर्वप्रथम गिवन इक्वेशन जो काही गिवन तुम्हाला इक्वेशन दिलं आहे पोटेन्शियलचं व्ही ऑफ एक्स इक्वल्स टू मायनस ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स पॉवर 4. ओके, तर याला काय करायचं याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0
फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि इक्वल्स टू 0 पुट करायचं. इथं लक्षात बेटा काय करायचं, जो काही गिवन इक्वेशन दिलेला आहे तुम्हाला, हा गिवन इक्वेशन आहे, याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके, आणि इक्वल्स टू 0 पुट करायचं. बघा इकडे घेऊन घ्या व्ही ऑफ एक्स. मी नेहमी काय करतो, साईडला काढून घेत असतो, कारण की याच्यामध्ये कन्फ्युजन नाही राहत. बी एक्स पॉवर 4. ओके, याचा काय करायचा मला, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा इथे मायनस ए कॉमन आहे. ओके, तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, जो कॉमन आहे तो बाहेर घ्यायचा, ज्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तो ब्रॅकेटमध्ये घ्यायचा, कधीच चुकत नाही. बघा बी बाहेर घेतला, एक्स पॉवर 4चा डेरिव्हेटिव्ह 4x³, कधीच चुकत नाही. ओके, आता बघा याचं कॅल्क्युलेशन करायचं. किती होणार हो, हे -2 टाइम्स a इंटू एक्स, प्लस हे किती येणार हो, +4 टाइम्स bx³. दिस इज नथिंग बट युअर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फॉर द गिवन पोटेन्शियल. ठीक आहे, याला ब्रॅकेट करून घ्या व्यवस्थित. आणि आता काय करायचं, याच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे हो, इथे इक्वेशन 1मध्ये काय लिहायचं आहे आपल्याला. बघा dv/dx साठी काय लिहू मी, -2 टाइम्स ax प्लस 4 टाइम्स bx³ इक्वल्स टू 0. इथे लक्षात बाबा, अरे बाबा यायलाच पाहिजे लक्षात. आता बघा -2ax इक्वल्स टू -4bx³, आहे की नाही. आता बघा मायनस मायनस काय झालं हो, कॅन्सल झालं. आता एक काम करायचं आपल्याला, जेव्हा आपण इक्वल्स टू 0 पुट करतो त्यानंतर काय करायचं, आपला एम हा राहिला पाहिजे की कॉन्स्टंट लेफ्ट हँड साईडला आणायचे आणि व्हेरिएबल्स राईट हँड साईडला न्यायचे. तर बघा इथं कॉन्स्टंट काय आहे 4b, तर हा कॉन्स्टंट लेफ्ट हँड साईडला घ्या. हा व्हेरिएबल इथे x आहे, तर हा राईट हँड साईडला घेऊन घ्या. बघा 2a लेफ्ट हँड साईडला मी 4b आणला. ओके, x³ ऑलरेडी होता, तर मी राईट हँड साईडला x आणला. बघा इक्वल्स टू 0 पुट केल्यानंतर आपलं एम हे राहिलं पाहिजे की कॉन्स्टंट एकीकडे, व्हेरिएबल्स एकीकडे. तर कॉन्स्टंट ऑलवेज लेफ्ट हँड साईडला ठेवायचे, व्हेरिएबल्स ऑलवेज राईट हँड साईडला ठेवायचे. आता बघा इथे कॅल्क्युलेशन्स करायचे सिम्पल. आता बघा इथं 2चा भाग जातो हो, आहे की नाही. देअरफॉर a/2b इक्वल, इथे पण बघा एक x कॅन्सल होऊन जातो, तर काय राहते हो, x². बघा तिथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. काय केलं बघा, पुन्हा सांगतो. बघा जो काही गिवन डिफरन्स, जो काही आपल्याला इक्वेशन दिलेला राहतो पोटेन्शियलमध्ये, ओके, त्याचं कंडिशन काय होतं तेच, एक्स्ट्रीमम पॉईंट्स फाइंड आउट करायची जे कंडिशन लावतो तेच, की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि इक्वल्स टू 0 पुट करायचा, त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचा. हा आपला इक्वेशन होता, त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला, तर ही व्हॅल्यू मिळाली, तर ही व्हॅल्यू मी इथे पुट केली. ओके, इक्वल्स टू 0 केलं. नंतर मग ही कंडिशन वापरल्यावर माझा एम हा राहिला पाहिजे की मला लेफ्ट हँड साईडला कॉन्स्टंट्स आणायचे आहे आणि राईट हँड साईडला व्हेरिएबल्स आणायचे आहे. आता हे का बरं मी करत आहे हे तुम्हाला नंतर लक्षातच येणार. ओके, जेव्हा मी सेकंड स्टेप किंवा जसं जसं मी एक्झाम्पलमध्ये पुढे जाणार, मी हे का बरं करत आहे, मग सर तुम्ही असे का बरं करताय की कॉन्स्टंट एका साईडला घेताय आणि व्हेरिएबल एका साईडला घेताय, हे तुम्हाला पुढं लक्षात येणारच. ओके, परंतु इक्वेशन 1मध्ये जेव्हा आपण dv/dx पुट करतो आणि इक्वल्स टू 0 सोबत इक्वेट करतो, तर एकच गोष्ट ध्यानात ठेवायची. ओके, काय करायचं हो, कॉन्स्टंट एका साईडला लेफ्ट हँड साईडला आणि व्हेरिएबल्स राईट हँड साईडला. ओके, काही हरकत नाही. बघा आता बघा आता काय करायचं आपण, आता बघा आता आपल्याकडे dv/dx किती आहे, dv/dx आहे आपल्याकडे -2ax प्लस 4bx³. ओके, तर याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊन घ्यायचा, d2v/dx². हे त्या लक्षात, dv/dx काढला तुम्ही, जो काही तुम्हाला गिवन पोटेन्शियल दिलेला होता त्यावरनं तुम्ही dv/dx काढला, आहे की नाही, त्यावरनं तुम्ही dv/dx काढलं. ओके, तर आता काय करायचं आपण, त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा बघा, -2a काय हो कॉन्स्टंट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह +1. ओके, प्लस 4b काय हो कॉन्स्टंट, x³ डेरिव्हेटिव्ह 3x². तो की याला थोडा सॉल्व करून घ्या. बघा -2a इंटू 1 -2a प्लस, आता बघा हा 4 आणि हा 3 किती हो 12. ओके, आणि b कॉन्स्टंट ॲज इट इज आणि x². ओके, म्हणजे तुमच्याकडं d2v/dx² किती आला हो, -2a प्लस 12 टाइम्स b इंटू x². ओके, हा झाला तुमचा सेकंड डेरिव्हेटिव्ह. ओके, हा झाला तुमचा सेकंड डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, तो सेकंड डेरिव्हेटिव्ह इथे लिहून घ्यायचा, d2v/dx² इक्वल्स टू -2a प्लस 12b इंटू x². ओके, काही प्रॉब्लेम, याला इक्वेशन 2 म्हणून द्या. ठीक आहे, आता आठवण काढा. बघा जे मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये दिलं होतं की सेकंड डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू आपल्याला किती आहे आपल्याकडं,
लिनियर हार्मोनिक ऑसिलेटरमध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू किती आहे आपल्याकडं के आहे. तर बघा आता याच्याशी आपल्याला कम्पेअर करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला याच्याशी आपल्याला काय करायचं आहे हो कम्पेअर. किती आहे आपल्याकडं अकॉर्डिंग टू द लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर d2v/dx² इक्वल्स टू किती आहे आपल्याकडं के. किती आहे आपल्याकडं के. हा झालं इक्वेशन 3. आता बघा इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3मध्ये लेफ्ट हँड साईड कशी आहे सारखी आहे म्हणून राईट हँड साईड सारखी लिहू शकतो. म्हणून मी काय लिहिणार हो -2a + 12 टाइम्स b इंटू x² इक्वल्स टू के. इक्वल्स टू के. काही हरकत नाही, काही हरकत नाही. आता बघा बेटा -2a + 12 टाइम्स b इंटू आता बघा x² जागी तुम्ही काय लिहू शकता हो a/2b. a/2b काय लिहू शकता हो एक मिनिट बेटा काय लिहू शकता हो a/2b. हे काय लक्षात. म्हणून मी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 केल्यानंतर मी म्हणून म्हटलं होतं की कॉन्स्टंट एका साईडला घ्यायचं आणि व्हेरिएबल एका साईडला घ्यायचं. का बरं. कारण की इथं टर्म ॲडजस्ट होऊन जाते. जेव्हा तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा काढता आणि त्यानंतर तुम्ही यासोबत कम्पेअर करता तर कम्पेअर केल्यानंतर नाही का इथं ते व्हेरिएबल ॲटोमॅटिक ॲडजस्टच होऊन जातो. तो प्रॉब्लेमच तसा सेट होतो की ते व्हेरिएबल ॲडजस्ट होतो. म्हणून आपण मग x² जागी काय लिहिलं रे a/2b. कळालं मी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 का बरं करायला सांगितलं. कारण की ती टर्म ॲडजस्ट होते. ओके. आता बघा इक्वल्स टू काय की इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके. इथपर्यंत आता तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत नाही. बघा आता बघा -2a + 12. आता बघा हा बी कॅन्सल. एक काम करू ना. ओके. बघा हा बी कॅन्सल. बे 6चा गेला म्हणजे किती राहिला 6 टाइम्स a इक्वल्स टू बघा 6 आणि हा म्हणजे 6 टाइम्स a इक्वल्स टू के राहिला. -2a + 6a 4 टाइम्स a इक्वल्स टू के. आता केच्या जागी आपल्याकडे काय हो m². तर केच्या जागी मी काय लिहू m². दिस इम्प्लाइज 4a इक्वल्स टू m². आणि त्यांनी काय विचारलं आपल्याला फाइंड आउट करायला अँग्युलर वेलॉसिटी. म्हणून मी काय करतो एमला काय करतो इकडे शिफ्ट करतो. देअरफॉर 4a/m इक्वल्स टू ω². अरे बापरे आता तो खूपच जवळ आलो. ओके. देअरफॉर आता बघा नॉट टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 4a/m इक्वल्स टू ω. ओके. देअरफॉर ω इक्वल्स टू असं लिहू शकता स्क्वेअर रूट ऑफ 4a/m. ओके. देअरफॉर ω इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 4 काय होते हो 2. देअरफॉर रूट ऑफ a/m असं पण लिहू शकता. So this is your angular velocity. येत आहे बाबा लक्षात. ओके. तर बघा पुन्हा एकदा मी रिपीट करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येणार. तर बघा काही काळजी नका करू. तुम्हाला मी एकदा परत सांगतोय कारण की एकदा सांगावंच लागणार ना. नवीन आहे ना. बघा काही नाही हो एकदम इझी आहे. बघा काय विचारलं त्यांनी फाइंड आउट द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ दिस फंक्शन. ओके. जो काही तुम्हाला पोटेन्शियल दिला होता v ऑफ x -x² + bx⁴. ओके. तर मी काय म्हटलं की तुम्हाला पहिली कंडिशन की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 पुट करायचा. ओके. मग हा होता आपला फंक्शन. त्याचा घेतला मग आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ओके. मग हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. ओके. इकडे नेला. ओके. इक्वल्स टू किती पुट केलं 0. ओके. मग इथनं मी तुम्हाला एक कंडिशन सांगितली की आपल्याला असं ॲडजस्ट करायचं आहे की आपल्याला लेफ्ट हँड साईडला फक्त कॉन्स्टंट पाहिजे आणि राईट हँड साईडला फक्त व्हेरिएबल. ओके. लक्षात येत आहे आपल्याला असं म्हणजे इक्वल्स टू 0 सोबत असं इक्वेट करायचं आहे की लेफ्ट हँड साईडला आपल्याला कॉन्स्टंट हवे आणि राईट हँड साईडला व्हेरिएबल्स. ओके. का बरं पाहिजे हे कळालं ना तुम्हाला. कारण की तिकडं आपल्याला कामी येतात. काही हरकत नाही. मग मी काय म्हटलं की जो काही तुमचा फंक्शन होता ओके त्याचा तुम्ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी काढून ठेवला होता. परंतु मग मी काय म्हटलं तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह पण काढा. ठीक आहे. मग मी काय केलं सेकंड डेरिव्हेटिव्ह काढलं आणि त्याला इक्वेशन 2 नाव दिलं. ओके. मग तुम्हाला माहिती आहे का मी जेव्हा लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर घेतला होता त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला होता आणि इक्वल्स टू के आला होता. तर मी त्याला इक्वेशन 3 म्हटलं. मग आता हा इक्वेशन आणि 2 ओके या दोघांचे लेफ्ट हँड साईड काय आहे हो सारखे. दोघांचे लेफ्ट हँड साईड सारखे आहे म्हणून मी काय केलं राईट हँड साईड सारखं लिहिलं. ओके. मग बघू शकता तुम्ही इथं बघा इथं तो व्हेरिएबल दिसत आहे. ओके. आणि मी ऑलरेडीच म्हटलं होतं तुम्हाला ओके एका साईडला कॉन्स्टंट आणि एका साईडला व्हेरिएबल. तर या व्हेरिएबलच्या जागी तुम्ही काय पुट केलं a/2b. ओके.
मग ए डिवायडेड बाय 2b पुट केलं. मग काही ना सिम्पल कॅल्क्युलेशन केली तर 2चा भाग दिला, बी कॅन्सल केला आणि -2a + 6a उरला. ओके, तर याचं कॅल्क्युलेशन केलं तर 4a आलं. आणि केच्या जागी तुम्हाला पहिलेच म्हटलं k = m⍵² राहते. तर बघा k = m⍵² आपण जे होतं आपण ते घेतलं तिथं लिहिलं. ओके, नंतर आपल्याकडे काय राहिलं 4a = m⍵². परंतु आपला एम काय आहे, आपल्याला अँग्युलर वेलोसिटी काढायचं आहे, आपल्याला ओमेगा फाइंड आउट करायचं आहे. म्हणून मी काय केलं, या एमचं मला इकडे काहीच काम नाही, तर मी एमला काय केलं इकडे शिफ्ट करून टाकलं. तर मी बघा खाली इथं एम दिसतो तुम्हाला. देअरफॉर ω², मग मी काय केलं, आता मला ओमेगा पाहिजे, मला ω² पाहिजे का नाही. मग आता ω² जर मला काढायचं असेल तर मला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड घ्यावं लागलं. म्हणून बघा मी इथं स्क्वेअर रूट घेतला आणि इथं ω² जर मी स्क्वेअर रूट घेतला तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जातो आणि फक्त ओमेगा शिल्लक राहतो. देअरफॉर ω = √4a डिवायडेड बाय m राहिला. ओके, परंतु बघा मग आता √4√a/m लिहू शकतो मी अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडायसेस. ओके, √a × b जर राहिलं तर याला √a × √b लिहू शकतो. ओके, तर मग √4 म्हणजे किती होते 2 होते, म्हणून मी तर 2 लिहून टाकला. आणि √a/m ॲज इट इज, कारण की ते कॉन्स्टंट आहे, आर्बिट्ररी, आपल्याला त्यांची काही माहितीच नाही. चला, ही झाली तुमची अँग्युलर वेलॉसिटी. त्यांनी अँग्युलर वेलॉसिटी विचारली, आपण अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट केली. ओके, बघा आता ही झाली आपली थीम. ओके, आता जे काही यापुढील प्रॉब्लेम्स राहणार आहे, ओके, ते या थीम्समध्येच तुम्हाला सॉर्ट आउट करायचं आहे. आलं लक्षात, तुम्हाला थीम लक्षात आली ना. ओके, आता बघा पुन्हा याच प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक्सटेंड करून सांगतो. बघा ω आपल्याकडे किती आलं 2√a/m. ओके, परंतु त्यांनी आपल्याला काय विचारलं होतं, फक्त अँग्युलर वेलॉसिटी विचारली होती. सपोज त्यांनी याच एक्झाम्पलमध्ये म्हटलं असतं की फाइंड आउट द टाइम पिरियड, फाइंड आउट द टाइम पिरियड, फाइंड आउट द टाइम पिरियड. ओके, तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे t = 2π डिवायडेड बाय ओमेगा. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर वेलॉसिटी. देअरफॉर 2π डिवायडेड बाय अँग्युलर वेलॉसिटी किती आहे तुमच्याकडं 2√a/m, 2√a/m. ओके, काही हरकत नाही. आता बघा 2 गेट कॅन्सल, पाय डिवायडेड बाय √a/m. ओके, आता बघा हा फॉर्म्युला लावायचा, a डिवायडेड बाय b बाय जर c असेल तर काय होते a × c डिवायडेड बाय b. हा फॉर्म्युला यूज करायचा. बघा देअरफॉर पाय ॲज इट इज. ओके, सीच्या जागी आपल्याकडे √m आहे, देअरफॉर √m डिवायडेड बाय, ओके, बीच्या जागी आपल्याकडे √a आहे, √a. ओके, तर त्याला आपण सरळ t = π√m/a पण लिहू शकतो. लॉज ऑफ इंडायसेस यूज करत आहे. √a√b = √a/b. मी काही मोठी गोष्ट तुम्हाला सांगतच नाही आहे, हे लॉज ऑफ इंडायसेस आहे. हा एकदम जनरल फॉर्म्युला आहे. ओके, कॅल्क्युलेशन करताना. ओके, आलं लक्षात बेटा. इथं आपण हा फॉर्म्युला यूज केला सर्वप्रथम. ओके, एच्या जागी पाय होता, बीच्या जागी √a होता, एमच्या जागी √c होता. बघा फाइंड आउट जर टाइम पिरियड म्हटलं तर हा फॉर्म्युला यूज करायचा, कारण की या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही अँग्युलर वेलॉसिटी पहिलेच फाइंड आउट केली आहे. इथंही लक्षात, फाइंड आउट जर त्यांनी अँग्युलर वेलॉसिटी म्हटलं तर तुम्हाला इथपर्यंतच फाइंड आउट करावं लागणार. ओके, परंतु मे बी पेपर सेटर कॅन बी आस्क टाइम पिरियड, त्याची मर्जी, दोघाही पण विचारणार आपल्याला. तर मग टाइम पिरियड म्हटलं तर हा फॉर्म्युला यूज करायचा आणि तुम्हाला आन्सर काढायचा आहे. तर बघा आपण या थीमवर पुन्हा काही एक्झाम्पल्स बघण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स सॉल्व्ह होऊन जाणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या फॉर्मॅटवरचं आपण सेकंड एक्झाम्पल करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा तुम्हाला गिवन v ऑफ x किती दिलं आहे ax² + b डिवायडेड बाय x². ठीक आहे, सोल्युशन. आपण सोल्युशनमध्ये काय फाइंड आउट करूया, अँग्युलर वेलॉसिटी पण काढूया, याचा टाइम पिरियड पण करूया. ओके, आणि एक्झाममध्ये तुम्हाला जे काही विचारणार ते त्यांना फाइंड आउट करून दाखवायचं. जर त्यांनी अँग्युलर वेलॉसिटी विचारली तर अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट करा, टाइम पिरियड विचारला तर टाइम पिरियड फाइंड आउट करा. ओके, अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट करावंच लागतं. त्यानंतर तुम्ही टाइम पिरियडचा फॉर्म्युला यूज करून टाइम पिरियड पण फाइंड आउट करू शकता. तर बघा काय मेथड आहे आपली, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह = 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह = 0, याला इक्वेशन नंबर 1 करणे. ओके, साईडला घेऊन घ्यायचं फंक्शन. ओके, बघा ax² + b × x⁻² लिहू शकतं का नाही लिहू शकत बाबा, लॉज ऑफ इंडायसेस मी यूज करत आहे. 1/x² ला x⁻² लिहू शकतो अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडायसेस. हे का बरं लिहित आहे, कारण की डेरिव्हेटिव्ह सोपं होण्यासाठी मी लिहिलं. ओके, आता बघा dv/dx डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ए काय आहे कॉन्स्टंट, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x + b कॉन्स्टंट बाहेर.
तर एक्स पॉवर -2चा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? एक्स पॉवर -2चा डेरिव्हेटिव्ह कसा काढतो? एक्स पॉवर एन, या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय? एन इंटू एक्स पॉवर n-1. ओके, तर हाच फॉर्म्युला यूज करायचा बघा, एक्स पॉवर -2. आता एनच्या जागी आपल्याकडे किती आहे? -2 एक्स पॉवर -2 -1. देअरफॉर -2 एक्स पॉवर -3. देअरफॉर -2 एक्स पॉवर -3ला खाली आपण एक्स क्यूब लिहू शकतो. पुन्हा लॉज ऑफ इंडस्ट्रीज यूज केला तिथं आपण. येत आहे लक्षात? म्हणजे काय लिहू मी? -2 डिवायडेड बाय एक्स क्यूब. येत आहे लक्षात? तर बघा आता 2 इंटू ए, 2a इंटू एक्स. आता बघा हा b -2 म्हणजे -2b डिवायडेड बाय एक्स क्यूब. ओके, दिस इज युअर dv/dx. साधारण डेरिव्हेटिव्ह आहे, हे तर यायलाच पाहिजे. साधारण डेरिव्हेटिव्ह, फक्त मी हा फॉर्म्युला यूज केला, बाकी काहीच नाही केलं. आणि हे लॉज ऑफ इंडस्ट्रीज यूज करत आहे, 8वीतल्या गोष्टी. मोठी गोष्ट काहीच नाही करत आहे आपण. ठीक आहे, मग आता हा जो काही dv/dx काढला इथे करा पुट. 2ax मायनस 2b अपॉन एक्स क्यूब इक्वल्स टू 0. ठीक आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 पुट केलं, त्याला इक्वेशन नंबर 1 घेतलं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला इक्वल्स टू 0. आता काय म्हटलं मी? यानंतर इक्वल्स टू 0 सोबत इक्वेट केल्यानंतर आपल्याला अशी ॲडजस्टमेंट करायची आहे की लेफ्ट हँड साईडला कॉन्स्टंट, राईट हँड साईडला व्हेरिएबल्स. तर बघा 2ax इक्वल्स टू 2b अपॉन एक्स पॉवर 4. कळालं? बघा आता बघा, आता मला राईट हँड साईडला काय नको? कॉन्स्टंट नको. तर मी हे शिफ्ट करतो. तर काय झालं? 2a डिवायडेड बाय 2b. ओके, आता मला लेफ्ट हँड साईडला व्हेरिएबल नको, तर मी हा इकडे शिफ्ट करतो. सॉरी, इकडे हा एक्स क्यूब आहे ना, एक्स क्यूब आहे. ओके, मला हा व्हेरिएबल नको, तर मी हा व्हेरिएबल इकडे शिफ्ट करतो. तर काय होणार हो? 1 अपॉन एक्स पॉवर 4. इथं लक्षात बघा, इथं एकदा करून दाखवतो. 2ax इक्वल्स टू 2b अपॉन एक्स क्यूब. ओके, तर हा एक्स मी इकडे शिफ्ट केला तर 1 बाय एक्स पॉवर 4 झाला. ओके, 2b मी इकडे शिफ्ट केला तर 2a डिवायडेड बाय 2b झाला. इथं लक्षात? आता बघा, 2 टू गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स? a डिवायडेड बाय b इक्वल्स टू 1 अपॉन एक्स पॉवर 4. म्हणजे एक साईडला पूर्ण कॉन्स्टंट आणि एक साईडला व्हेरिएबल. आणि नेहमी लक्षात घ्या, लेफ्ट हँड साईडला कॉन्स्टंट ठेवायचे, राईट हँड साईडला व्हेरिएबल ठेवायचे. काय रूल्स आहे फॉलो करायचे, जेणेकरून तुम्हाला ते पुढं सोपं जाणार, काही हरकत नाही. यानंतर काय करतो आपण? यानंतर काय करतो बघा, यानंतर काय करतो आपण? सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतो. तर सर्वप्रथम आपल्याकडे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आहे तो लिहून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून आपल्याला सोपं जाणार. 2ax मायनस 2b अपॉन एक्स क्यूब. इथे लक्षात बघा. आता याचा मला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर बघा, d2b अपॉन dx स्क्वेअर इक्वल्स टू, आता बघा 2a कॉन्स्टंट आहे, 2a बाहेर, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे तिथे बघा, मायनस ऑफ 2b कॉन्स्टंट आहे. तर मला 1 अपॉन एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर 1 अपॉन एक्स क्यूबला मी सुरुवातीला एक्स पॉवर -3 लिहून घेतो. ओके, आता मी एक्स पॉवर यांचा फॉर्म्युला यूज करतो, n इंटू एक्स पॉवर n-1 आहे की नाही. तर यांच्या जागी माझ्याकडे किती आहे हो? -3. एक्स यांच्या जागी -3 -1. देअरफॉर -3 एक्स पॉवर -4. देअरफॉर -3 डिवायडेड बाय एक्स पॉवर 4. इथं लक्षात? तर काय आलं हो? -3 डिवायडेड बाय एक्स पॉवर 4. आता बघा 2a, आता बघा मायनस मायनस प्लस. ओके, 2 गुणिले 3 6b डिवायडेड बाय एक्स पॉवर 4. दिस इज अवर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला, याला काय म्हणायचं हो? इक्वेशन नंबर 2. आता याला कोणासोबत कम्पेअर करायचं हो? d2v/dx स्क्वेअर इक्वल्स टू k सोबत कम्पेअर करायचं. कारण की मी पहिलेच सांगितलं काय की लिनियर हार्मोनिक ऑसिलेटरमध्ये आपल्याला त्याचं पोटेन्शियलचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं काम आहे. ठीक आहे, कम्पेअर केलं मग मी. आता दुसरं आणि तिसरं इक्वेशन जर कम्पेअर केलं तर माझ्या असं लक्षात येत आहे 2a प्लस 6b अपॉन एक्स पॉवर 4 इक्वल्स टू k. काय केलं आपण? दुसरा आणि तिसऱ्याचा लेफ्ट हँड साईड कम्पेअर केला तर आपल्याकडे हे आलं. ओके, काही हरकत नाही. आणि बघा आपल्याकडं मी तुम्हाला म्हटलं ना की फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 पुट केल्यावर आपल्याकडे काय आलं हो? a बाय b इक्वल्स टू 1 बाय एक्स पॉवर 4. याचं आपल्याला काम करणार आहे. ओके, बघा ती साईडला लिहून घेतो मी, a बाय b इक्वल्स टू 1 बाय एक्स पॉवर 4. ठीक आहे, आता बघा 2a प्लस 6b इंटू 1 बाय एक्स पॉवर 4 इक्वल्स टू k. ओके, आता बघा, आता या दोन गोष्टी पुट करायच्या आहे. k इक्वल्स टू m ओमेगा स्क्वेअर आणि 1 बाय एक्स पॉवर 4च्या जागी a बाय b. बघा 2a
प्लस 6b इंटू 1/x⁴ च्या जागी काय पुट करू शकतो आपण a/b इक्वल्स टू केच्या जागी यम ओमेगा स्क्वेअर. के काही हरकत नाही बाबा. बघा 2a प्लस बी गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स 6a इक्वल्स टू यम ओमेगा स्क्वेअर. 6a 2a 8 टाइम्स a इक्वल्स टू यम ओमेगा स्क्वेअर. ओके, आपल्याला काय फाइंड आउट करायचं अँग्युलर वेलॉसिटी. तर मग या यमचं इकडे काही काम आहे का. मी काय करतो 8a डिवायडेड बाय यम. यमला इकडे शिफ्ट केलं इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर. देअरफोर ओमेगा इक्वल्स टू 8a डिवायडेड बाय यम पण लिहू शकतो. ओके, आता मला ओमेगा स्क्वेअर पाहिजे का ओमेगा पाहिजे हो. ओमेगा पाहिजे. मग मी काय करतो टेकिंग स्क्वेअर रूट on both sides. Therefore omega equals to square root of 8a divided by m. So this is our angular velocity. What? Angular velocity. ठीक आहे बाबा. टाइम पिरियड पण फाइंड आउट करूया. t equals to 2 pi by omega. Therefore t equals to 2 pi. ओमेगाच्या जागी किती हो अंडर रूट ऑफ 8a by m. ओके, आता जस्ट सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. जस्ट सिम्प्लिफिकेशनसाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. a डिवायडेड बाय b इंटू सी. b डिवायडेड बाय c इक्वल्स टू ac डिवायडेड बाय b. ओके, a डिवायडेड बाय b डिवायडेड बाय जर c असेल तर ac डिवायडेड बाय b. तर बघा काय होणार होईल 2 पाय ओके अंडर रूट ऑफ m बाय 8a. दिस इज युअर टाइम पिरियड. काही कठीण आहे का हो. काहीच कठीण नाही यार, काहीच कठीण नाही आहे. म्हणजे इझिली यार कोणी पण करू शकतो हा प्रॉब्लेम. इझिली पण कोणी पण करू शकतो. बघा परत एकदा तुम्हाला एक जस्ट याची थीम सांगून देतो. बस याच्यानंतर पुन्हा आपण एखादं 1-2 प्रॉब्लेम जर लेक्चरमध्ये झालं तर डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. काय होतं इथे हा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट इक्वल्स टू 0 केला. फंक्शन घेतला त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला. इथे आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन घेतला. काही हरकत नाही. ओके, बघा इथे लक्षात घ्यायचं x⁴ मी -2 का बरं केलं बेटा. कारण की आपल्याला डेरिव्हेटिव्ह त्याचं सोपं करायचं होतं. इथे आहे लक्षात. त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला सोपं करायचं होतं. ओके, मग मी काय केलं मला एका लेफ्ट हँड साईडला कॉन्स्टंट पाहिजे आणि राईट हँड साईडला व्हेरिएबल पाहिजे. मी तशी अरेंजमेंट केली. फक्त रिअरेंज केलं फंक्शनला. फक्त काय केलं मी रिअरेंज केलं. त्यानंतर काय केलं बेटा मी आपल्याकडे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी होता तर मी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढला. मग या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला मी माझ्या इक्वेशन 3 सोबत कम्पेअर केलं जी मी ऑलरेडीच केलेलं आहे. ओके, त्यानंतर कम्पेअर केल्यावर बघा माझ्या लक्षात आलं की इथं मला 1/x⁴ दिसतो. तर मग a/b इक्वल्स टू 1/x⁴ पुट करता येते आणि k इक्वल्स टू m ओमेगा स्क्वेअर आपल्याकडे ऑलरेडी आहे. त्याच्यामुळं मग मी काय केलं बघायला 6b इंटू 1/x⁴ लिहिलं. त्याच्या जागी मी a/b पुट केलं. मग b कॅन्सल झाला हे उरलं. मग काय हवं सगळं कॅल्क्युलेशनचं. मग आता मला ओमेगा स्क्वेअर नाही पाहिजे होता. मला फक्त अँग्युलर वेलॉसिटी पाहिजे होती. मग मला अँग्युलर वेलॉसिटी पाहिजे होती तर मी स्क्वेअर रूट घेतलं. मग ओमेगा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 8a बाय m राहिलं. आता मग आपला एम होता की आपल्याला दोन्ही फाइंड आउट करायचं आहे अँग्युलर वेलॉसिटी ॲज वेल ॲज टाईम पिरियड. देअरफॉर टाईम पिरियड इक्वल्स टू 2 पाय बाय ओमेगा. मग ओमेगाची व्हॅल्यू घेतली आणि हा जस्ट फॉर्म्युला लावला. सिम्प्लिफिकेशन हे तर 7वी-8वीच्या गोष्टी. हा तर अल्जेब्रा तुम्हाला आलाच पाहिजे. ओके, तर बघा अशा प्रकारे हा सेकंड प्रॉब्लेम पण संपलाय. बघा आपण आणखी एक प्रॉब्लेम बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण एक आजच्या लेक्चरचा एक लास्ट क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. बघा एक्झाम्पल नंबर 4. बघा ए पार्टिकल ऑफ मास m in the one dimensional potential, okay, and that potential v of x equals to alpha x³ divided by 3 plus beta x⁴ divided by 4, and where alpha comma beta greater than 0. greater than 0 म्हणजे अल्फा आणि बीटा हे आर्बिटरी कॉन्स्टंट पॉझिटिव्ह आहे. one of the equilibrium points is x equals to 0, okay, full stop,
the angular frequency of frequency नाही, oscillation, angular velocity ना, angular velocity of small oscillation about the other equilibrium point is. बघा क्वेश्चन काय म्हणतो सर्वप्रथम ते आपल्याला कळलं पाहिजे. बघा एक पार्टिकल आहे, त्याचा मास m आहे, वन डायमेन्शनल, त्याचा पोटेन्शियल हे दिलेलं आहे. V of x equals to alpha x cube plus bx power 4, where alpha and beta are arbitrary constant and which are positive. Okay, and they are asking to find the angular velocity of a small oscillation about the other equilibrium point. पहिला इक्विलिब्रियम पॉईंट, अदर इक्विलिब्रियम पॉईंट, याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. आपलं एम राहायला पाहिजे अँग्युलर वेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे, बस एवढी आपण चिंता करायची. सर्वप्रथम जो काही तुम्हाला पोटेन्शियल दिलेला आहे V of x तो लिहून घ्या. काय आहे हो तुमचं पोटेन्शियल? अल्फा एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस बीटा एक्स पॉवर 4 डिवायडेड बाय, दिस इज युअर गिवन पोटेन्शियल. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे हो? अँग्युलर वेलॉसिटी. मग अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट करताना काय करतो? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0, याला करतो आपण इक्वेशन नंबर 1. साईडला घेऊन घेतो फंक्शन अल्फा एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस बीटा एक्स पॉवर 4 डिवायडेड बाय 4. येतं लक्षात? आत्ता इथे घेतो आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. बघा अल्फा बाय 3 काय आहे? कॉन्स्टंट. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x². येतं लक्षात? प्लस असंच आहे ना बाबा, अल्फा एक्स क्यूब डिवायडेड बाय 3, हां, प्लस बीटा बाय 4 काय हो? कॉन्स्टंट. एक्स पॉवर 4चा डेरिव्हेटिव्ह 4x³. येतं बाबा लक्षात? एक मिनिट लेट मी चेक. काहीतरीच म्हणजे एक मिनिट बाबा. काही प्रॉब्लेम नाही. ह्याचा लक्षात बेटा, हा होता आपला पोटेन्शियल. त्याचा आपल्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा होता. अल्फा बाय 3 कॉन्स्टंट बाहेर घेतला, ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह. बीटा बाय 4 कॉन्स्टंट, ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह. ओके, मग आता हा dv/dx आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायचा आहे. चला. ओके, आता एक काम करूया, ह्याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घ्यायचं. बघा dv/dx इक्वल्स टू, बघा हा 3 काय होतो? कॅन्सल. देअरफॉर काय शिल्लक राहिला? अल्फा x² प्लस हा 4 कॅन्सल झाला, राहिलं काय? bx³. सिम्प्लिफाय करून घ्यायचं ना, कशाला आपण वाटत बघायचं. कॅल्क्युलेशन्स मिनिमाइज, बघा तुम्हाला एक्झाममध्ये कॅल्क्युलेशन्स कसं मिनिमाइज करायचं ही पण गोष्ट कळली पाहिजे. कॅल्क्युलेशन्स मिनिमाइज होत आहे, तुमचा सरळ टाईम वाचून राहिला. ओके, आत्ता हा dv/dx काय करू आपण? इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. बघा अल्फा x² प्लस बीटा x³ इक्वल्स टू 0. काही हरकत नाही बाबा. आता बघा इथनं आपलं एम काय राहायला पाहिजे हो? की कॉन्स्टंट एका साईडला, व्हेरिएबल्स एका साईडला. देअरफॉर अल्फा x² इक्वल्स टू मायनस बीटा x³. ओके बाबा. बघा कॉन्स्टंट मला लेफ्ट हँड साईडला पाहिजे, म्हणून बीटा काय करतो? इकडे घेतो, मायनस बीटाच घेऊन घेतो. ओके, अल्फा डिवायडेड बाय मायनस ऑफ बीटा. ओके, मायनस पण घेऊन घेतला. ओके, आता बघा x³ इकडे राहायला पाहिजे, परंतु मला हा व्हेरिएबल इकडे नको, तर मी इकडे ढकलला तर x². ओके, तर याला मी मायनस अल्फा बाय बीटा लिहू शकतो, आणि हा काय होणार हो? x होणार, आहे की नाही? हा स्क्वेअर ह्या स्क्वेअर क्यूबसोबत, त्या क्यूबमधल्या स्क्वेअरसोबत कॅन्सल होणार, आणि फक्त x शिल्लक राहणार. येत आहे बाबा लक्षात? मी काय करत आहे? काहीच नाही केलं मी. हा बघा काहीच मोठी गोष्ट नाही केली. जो काही गिवन फंक्शन दिला होता त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 पुट केला, त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. मग मी बाजूला माझं फंक्शन घेऊन घेतलं आणि फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढला. मग मी इथं फक्त थोडी रिअरेंजमेंट केली. मला 3 तिथं कॅन्सल होता आणि दिसत आहे, मी कॅन्सल आउट केलं. इकडे मला 4 कॅन्सल आउट होता दिसत आहे, मी 4 कॅन्सल आउट केलं. ओके, इक्वल्स टू 0 पुट केलं. मग 0 पुट केल्यावर माझा एकच एम राहतो की कॉन्स्टंट एका साईडला, व्हेरिएबल्स एका साईडला. ओके, नंतर माझा एम काय राहतो की मला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा राहतो. माझा एम काय राहतो? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर ऑलरेडी हा माझा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथं दिला आहे, तर मी इथेच काय करतो? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण घेऊन घेतो.
बघा अल्फा कॉन्स्टंट आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस बीटा कॉन्स्टंट आहे, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x². ओके, आता बघा जस्ट सिम्प्लिफाय 2 अल्फा एक्स प्लस 3 बीटा x². दिस इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा झाला बाबा माझा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला मी काय करतो याच्याशी कम्पेअर करतो, याला इक्वेशन 2 याला इक्वेशन 3. ओहो, आता काय झालं, या दोघांची पण लेफ्ट हँड साईड काय आहे सारखी, म्हणून राईट हँड साईड सारखी लिहू शकतो. देअरफॉर 2 अल्फा एक्स प्लस 3 बीटा x² इक्वल्स टू k. गॉट इट. आता बघा 2 अल्फा. ओके, या एक्सच्या जागी तुम्ही काय लिहू शकता मायनस अल्फा बाय बीटा प्लस 3 बीटा. आता बघा एक्सच्या जागी पुन्हा मायनस अल्फा बाय बीटा पुट करा, त्याचा स्क्वेअर. आता केच्या जागी काय लिहू शकतो मी m². बघा बघा बघा, काहीच मोठी गोष्ट केली नाही. बघा मी काय केलं मी ओके, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3चे लेफ्ट हँड साईड सारखे आहे, तर दिस इक्वल्स टू मी के लिहिलं. ओके, 2 अल्फा. आता मला इथं एक्स दिसला, तर मी ऑलरेडी इथं केलेलाच आहे की कॉन्स्टंट एका साईडला आणि व्हेरिएबल एका साईडला, तर एक्सच्या जागी काय लिहू शकतो मी मायनस अल्फा बीटा प्लस 3 बीटा. परत मी एक्सच्या ठिकाणी काय टाकलं मायनस अल्फा बाय बीटा, नेक्स्टचा स्क्वेअर होता म्हणून मी स्क्वेअर घेतला. इक्वल्स टू केच्या जागी मी ऑलरेडी काय आपण m² लिहू शकतो, हे तर तुम्हाला माहीतच आहे. ओके, आता बघा हा अल्फा बघा -2 अल्फा² डिवायडेड बाय बीटा. इथे लक्षात बेटा, अल्फा स्क्वेअर आणि मायनसची साईन पुढे घेऊन घेतली मी. आता इथे बघा प्लस 3 बीटा. ओके, मायनस अल्फा आपण बीटाचा स्क्वेअर अल्फा² डिवायडेड बाय बीटा² इक्वल्स टू m². इथे लक्षात -a/b होल स्क्वेअर काय होते a² b². बस हाच फॉर्म्युला यूज केला आपण, काही हरकत नाही. बघा -2 अल्फा² डिवायडेड बाय बीटा. बघा एक बीटा कॅन्सल, व्हॉट रिमेन्स 3 अल्फा² डिवायडेड बाय बीटा इक्वल्स टू m². येत बाबा लक्षात. आता बघा बीटा कॉमन आहे, तर बीटा मी कॉमन काढला, तर काय शिल्लक राहिलं -2 अल्फा² प्लस 3 अल्फा² इक्वल्स टू m². आता -2 अल्फा² प्लस 3 अल्फा² किती फक्त अल्फा² डिवायडेड बाय बीटा इक्वल्स टू m². आहे की नाही, -2 अल्फा आणि प्लस 3 अल्फा² तर काय शिल्लक राहते अल्फा². आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, त्यांनी काय विचारलं आपल्याला फक्त अँग्युलर वेलोसिटी, तर मग या एमचं काही काम नाही, एम शिफ्ट करतो, मग काय राहिलं इथे अल्फा² डिवायडेड बाय m इंटू बीटा इक्वल्स टू ω². ओके, तर बघा आता याला मी असं लिहू शकतो ω² इक्वल्स टू अल्फा² डिवायडेड बाय m इंटू बीटा. मला काय पाहिजे मला पाहिजे फक्त अँग्युलर वेलोसिटी. नाव टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, देअरफॉर अल्फा इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ अल्फा² डिवायडेड बाय m इंटू बीटा. ओके, तर बघा याला असं लिहू शकतो मी स्क्वेअर रूट ऑफ अल्फा² डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ m इंटू बीटा अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडायसेस, आणि स्क्वेअर रूट ऑफ अल्फा² अल्फा डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ m इंटू बीटा. दिस इज माय अँग्युलर वेलोसिटी. ओके, तर आपल्याला टाईम पिरियड पण फाइंड आउट करून घेऊया. विचारलं नाही परंतु आपण फाइंड आउट करून घ्यायचं. 2π/ω इक्वल्स टू 2π/ω. ओमेगा किती आहे अल्फा डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ m इंटू बीटा. विचारलं नाही परंतु आपलं एक काम आहे बघा. देअरफॉर टाईम पिरियड इक्वल्स टू 2π अपॉन अल्फा अंडर रूट ऑफ m इंटू बीटा. झालं, हा झाला त्यांचा टाईम पिरियड. काय मोठी गोष्ट आहे याच्यात, आलं बाबा लक्षात. अशा प्रकारे तुम्हाला यायला पाहिजे बाबा. आता मी तर माझ्या परीने तुम्हाला याच्या रिलेटेड सर्व गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला, सर्वच. ओके, परत एकदा एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करतोच मी. काही नाही, आपल्याला हा पोटेन्शियल दिलेला होता, ठीक आहे. ओके, त्यांनी विचारला होता अँग्युलर वेलॉसिटी. बस, बाकीचं थेरॉटिकली काही घेणं देणंच नाही. पोटेन्शियल दिलं आहे, अँग्युलर वेलॉसिटी विचारला आहे. मग पोटेन्शियल दिलं आहे, अँग्युलर वेलॉसिटी आपल्याला विचारलं म्हटल्यावर बस बाकी काहीच बघायचं नाही, आपली मेथड सुरू करायची. हा पोटेन्शियल दिलेला आहे, पोटेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह काढला. ओके, हा आपला इक्वेशन 1 आहे, पोटेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह मी इथे पुट केला इक्वल्स टू 0.
मग यानंतर माझा एकच आहे, कॉन्स्टंट एक्स साईड, व्हेरिएबल एक्स साईड. तर हा इक्वेशन भेटला, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. मग माझं सेकंड एम होतं की सेकंड डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पण ऑलरेडी फाइंड आउट केला होता, सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. ओके, मग सेकंड डेरिव्हेटिव्हला इक्वेशन 2 म्हटलं. आणि हा आपल्याकडे इक्वेशन आहे की सेकंड डेरिव्हेटिव्ह पोटेन्शियलचा के राहतो. दोघांनाही कम्पेअर केलं. ओके, दोघांची लेफ्ट हँड साईड सारखी होती म्हणून मी राईट हँड साईड सारखी लिहिली. ठीक आहे, इथपर्यंत मला पण काही प्रॉब्लेम नव्हता. नंतर बघा, नंतर मी या एक्सच्या ठिकाणी काय पुट केलं, मायनस अल्फा बाय बीटा. परत या एक्सच्या ठिकाणी मायनस अल्फा बाय बीटा होल स्क्वेअर. मग काय केलं, फक्त कॅल्क्युलेशन्स केले यार. हे सिम्पल अल्जेब्रा आहे यार, 8वी 9वी 10वीचा सिम्पल अल्जेब्रा आहे. बी कॉमन घेतला आहे की नाही, बीटा कॉमन घेतला, वर अल्फा स्क्वेअर बाय बीटा राहिला. आता मला ओमेगा स्क्वेअर काढायचा, एमचं काही काम नव्हतं, एम शिफ्ट केला, इथपर्यंत आलं. मग मला ओमेगा पाहिजे होता, मग मी काय केलं, स्क्वेअर रूट केलं. स्क्वेअर रूट केल्यावर असं आलं. मग इथं लॉज ऑफ इंडायसिस लावला, इथं लॉज ऑफ इंडायसिस यूज केला याच्यानंतर की रूट ऑफ ए जर रूट ऑफ बी राहिलं तर स्क्वेअर रूट ऑफ ए बी लिहिता येते. तर स्क्वेअर रूट ऑफ ए बीला मी सेपरेट केलं बघा, ए बी. मग स्क्वेअर रूट ऑफ अल्फा स्क्वेअर काय होते, हो अल्फा होतो. स्क्वेअर रूट ऑफ अल्फा स्क्वेअर काय होते, अल्फा होतो. मग हा झाला आपला अँग्युलर वेलॉसिटी. इथपर्यंतच नाही जमलो मी. त्यांनी ठीक आहे अँग्युलर वेलॉसिटी विचारली होती, परंतु आपलं काम आहे की आपण टाईम पिरियडपर्यंत फाइंड आउट करायचं. मग टी इक्वल्स टू 2 ओमेगा होते. मग काय केलं, ओमेगाची फक्त व्हॅल्यू टाकली आणि फक्त रिअरेंज केलं यार, बाकी काही नाही. बघा अशा प्रकारे बघा आपल्याला मॅक्सिमा मिनिमा शिकायला पूर्ण आपल्याला 3 लेक्चर्स लागलेले आहे. ओके, तर बघा यानंतर तुम्हाला या लेक्चरमध्ये तुम्हाला वर्कशीट मिळणार. तर वर्कशीट प्रॉपररित्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला कॉन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.